शुभ सकाळ. हॅलो सगळ्यांना, मी सारिका. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आज आमच्या घरामध्ये होणार आहे गणेशाचं आगमन. त्यामुळे आज सकाळपासूनच खूप धावपळ चालू आहे. सगळ्यात आधी तर घराची स्वच्छता करायची ठरवलं. त्यामुळे सगळ्या घरामध्ये पूर्ण झाडू मारून घेतला, सगळा कचरा काढला आणि आता सगळ्या घरामध्ये वेळ आहे पोछा मारून घेण्याची. तर पोछा ही सगळ्या घरामध्ये मारून घेतला, सगळं घर क्लीन केलं स्वच्छ. गणेशाच्या आगमनासाठी घर रेडी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं घरातील आधी साफसफाई करून घेतली. आता माझं घरातील सगळं काम आवरलं आहे, कारण नंतर आम्हाला गणेश आणण्यासाठी बाहेर जायचं आहे. सकाळी लवकर उठून आधी घरातील सगळी कामं आवरून घेतली आणि आता माझं पूर्ण काम झालेलं आहे. डेकोरेशन तर रात्रीच कंप्लीट झालं होतं आणि गुड्डू तर सकाळपासूनच डान्स करत आहे की गणेशा घरी कधी येणार. त्यामुळे तर आता चला आपण जाऊया गणेशांना आणण्यासाठी. घरातील काम आवरल्यानंतर मीही रेडी झाली. तर मी आज राजवाडी पॅटर्नमधली साडी घातली आहे. चला तर आता जाऊया गणपती घेण्यासाठी. आमचं सगळ्यांचं आवरल्यानंतर सगळेजण रेडी होऊन गणेशाला घेण्यासाठी निघालो आहोत. तर रस्त्यात तर खूप ट्रॉफिक होतं. शांभवी आमच्यासोबत आली होती. तिला तर खूप छान वाटत होतं, मस्ती करत होती सगळ्या रस्त्याने. सगळेजण आपापल्या बाप्पांना घेऊन येत होते. एकदाच आम्ही पण पोचलो. आम्ही बाप्पा आणण्यासाठी के मार्केटला आलो आहे, कारण येथे मूर्ती वर्षभर बनवल्या जातात. गुड्डूला आणि शांभवीला गणेशाचं नावाचं बँड बांधून घेतलं. शांभवी तर खूप खुश होती, कारण तिने हे पहिल्यांदा पाहिलं होतं. सगळीकडे ढोल ताशांचा आवाज चालू आहे, त्यामुळे वातावरण एकदम फ्रेश आणि खूप प्रसन्न वाटत आहे. त्यानंतर आम्हाला पूजेचं साहित्य घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही पूजेचं साहित्य घेण्यासाठी स्टॉलवरती गेलो आणि पूजेचं साहित्य गणेशासाठी घेतलं. चला तर आता बाप्पांना घेऊया. तर मूर्ती आधी बुकिंग केली नव्हती, त्यामुळं आजच सिलेक्ट करायची होती. मला बाळूमामाची मूर्ती हवी होती, पण कुठेही मिळाली नाही. प्रत्येक स्टॉलवर शोधली पण नाही मिळाली. काही ठिकाणी होत्या पण त्या आधीच बुकिंग झाल्या होत्या. गणेशाची मूर्ती तर खूप सुंदर होत्या, पण मला काहीतरी वेगळं मूर्ती पाहिजे होती. ज्या मूर्तीला पाहून खूप प्रसन्न वाटेल मला ती मूर्ती मिळाली. यावर्षी सगळ्यात देवाच्या मूर्ती मार्केटमध्ये आल्या. शंकर महाराज, साईबाबा, कृष्णा, तुकाराम महाराज, बाल गणेश, दगडूशेठ, लालबागचा राजा, खूप सुंदर मूर्ती होत्या. चला तर आता घरी आमच्या बाप्पांना घेऊन आम्ही निघालो आहे घरी. मला जशी पाहिजे होती तशी मूर्ती मिळाली आहे, त्यामुळे खूप आनंद वाटतोय. घरी येताना तर शांभवी गाडीमध्ये खूप मस्ती करत होती. तर आमच्या चौकातील मंडळाच्या गणपतीची मिरवणूक चालू होती ढोल ताशाच्या पथकामध्ये. तर आम्हीही गणेशाला घेऊन घरी पोचलो. तर घरी मावशीने आरतीचं ताट बनवलं होतं, त्यामुळे त्यांनी खालीच गणेशाची पूजा करून घेतली. त्यानंतर गणेशाची वरती पूजा करायची आहे, त्यामुळे सौरभ मूर्तीला घेऊन घरी आला. चला तर पाहूया माझी विठ्ठल रूपातील बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. विठू माझा सावळा, खूप छान आणि सुंदर मूर्ती आहे. मूर्तीकडे पाहिल्यावर खूप प्रसन्न वाटतं. त्यानंतर मूर्तीची स्थापना करून घेतली आणि सगळ्यांनी मिळून गणपतीची बाप्पांना त्यांच्या जागेवर विराजमान केल्यानंतर सगळ्यात आधी तर गणेशाची पूजा करून घेतली. खूप छान आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं. दीपांचा सुगंध सगळ्या घरात दरवळत होता. त्यानंतर आरतीची तयारी करून घेतली आणि सगळ्यांनी मिळून आरती केली. तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन गणेशाची आरती करत असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सगळ्यांनी मिळून आरती केली. काही जण गावाकडे गेल्यामुळं सगळे आज नाही येत, पण दरवर्षी सगळेजण असतात. तर तुम्हाला कशी वाटली माझी विठ्ठल रूपातील गणेशाची मूर्ती नक्की सांगा. मला तर खूप आवडली बाप्पाची मूर्ती आणि विठू माझा सावळा. त्यानंतर सगळ्यांचा आवडता काम म्हणजे फोटो काढणे. सगळ्यात माझं तर आवडतं काम आहे फोटो काढणे. तर सगळ्यांनी गणेशाबरोबर सेल्फी घेतले. त्यानंतर मीही सेल्फी घेतला. तर थँक्यू फॉर वॉचिंग. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. बाय.